तर आज बाणायला रानातला रानमेवा गावला. चिचा भेटली जाय. रानमेवा म्हणजे मांडराला पडला होता झाडाखाली. मेंढराच्या मोर जाऊन गोळा केला पळत. तरी बी मिठ्या का ऐकत्यात बाई. हा ना. अशा गप्पा 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 गोळा केला तेव्हा मग किती भेटली जाय चिचा मांडर मग? बरेच भेटले ते. हातरूनच झालं होतं अहो त्या चिच खाली. आणि मग एकदम गावतात होती ना ती चिच. तर तिथं बरी आग नव्हती लागली म्हणून त्या राहिल्या. हा नाहीतर- झाड परत जळती आता आगीन. गवत जळली की त्या चिचाचे म्हणजे शेंड्यापर्यंत कसलं बी झाड असून आग जाती. बाणाने बऱ्याच गोळा केली आज ह्या. एक ताड गोळा बी गावलाय. आता ताड गोळ म्हणजे बरेच जण असे काढतात आणि मग खात्यात मग एक अर्धा राहतोय त्यांचा फोडलेला. तर हे ताड गोळा म्हणजे त्यात मस्त असा निघन. आता घरी नेल्यावर सागर आम्ही खाऊ मामा. आणि चिचा या भरपूरच गावल्यात. मस्त बाकी लय गुळचट चिचा आहेत ना. लय उचट चिचा आहे. खाऊन बघितले आम्ही. कारण त्या म्हणजे एकदम पिकलेले आहेत प्युअर. हा वय बाणाय चिचापासून काय काय पदार्थ तयार केले जातो? अहो चिचापासून म्हणजे लय परती घ्यायला चीज लागते या ते आपण वडापाव संग खातो त्या टायमाला तर चिचाचं पाणी ना. वडा म्हणजे त्याच्यामुळे एक दोन वडापाव माणूस जास्त खाता. हा त्या पाण्यामुळे. नमस्कार. तर आजच्याला मस्त असं मी चिंच आणलेले आहेत रानात ना. तर त्याची चिंच गोळी बनवणार आहे. ह्या चिंचाचं टारपाल काढून घेणार आहे. टारपाल चिचुक सगळे काढून घेणार आहे आणि त्याची मस्त चिंच गोळी बनवणार आहे. कारण या चिंचा म्हणजे गावठी इथं. तर त्याचं सगळं सालपाट काढून वरलं टारपाल काढून हे असलं त्याचा डागा पण काढून घेणार आहे आणि फोडून लगेच त्याचं चिचुक काढून घेणार आहे मी. आता ह्याला बराच वेळ जाईल मला. टारपाल एक पण नाही येऊन देणार. मस्त असं चिचतलं चिचुक काढून घेतलं आणि चिचुक एका साईडला आणि त्याचा गोळा एका साईडला केला. तर चिचुक बी बरसच निघला. आता हे बाजून अगदी खायला पण लय भारी. कारण मेंढराच्या माग जर बाजून नेलं ना, मेंढराच्या माग बाजून जर नेलं आणि देण होईन तवा ते कुडू 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 खायला अगदी मस्त. आता चुलीवर कढई ठेवून घेतली. एक चमचा जिरा, एक 7-8 मिरया आणि 3 येलदोडे घेतले ते भाजून घेतलं. आता ते ताटलीत काढून त्याच वाटून घेणार आहे. बारीक पावडर करून घेणार आहे मी पाट्यावर. येलदोड्यातले हे काढून घेणार आहे. टरपाल आपली चेला टाकायची चपातीत. चांगली बारीक पावडर वाटून घेतली. साखर वाटून घेणार आहे जरा. आता पिठी साखर लागते तर नाही, त्याच्यामुळे ही साखरच बारीक करणार आहे जरा. एकदम सोप्या पद्धतीने चिंच गुळी बनवणार आहे आणि खायला अगदी मस्त. आपल्याला दुपारचं जर समजा जेवून जर तोंडाला अगदी चव पिऊ नसली तर आंबट खाऊ वाटतं. मग ही चिंच गुळी किंवा चीज जरी खाली तरी पण लय भारी. मेंढराच्या माग आम्हाला म्हणजे येरात
कितीतरी बाऱ्या चिचा खायला भेटतात. आता हे पिठी साखर चांगली वाटून घेतली बारीक. एवढी नाही लागणार पण केली आपली जास्त कमी. आता त्या चिंचच्या मापाने मी गुळ घेणार आहे. समजा चिंच जर 1 कप असलं, 1 कप चिंच असली की 1.5 कप गुळ घेणार आहे. चिंच काय एवढी आंबट नाही, ती गोडच आहे. बारीक खिसून गुळ घेतला तरी जमतोय किंवा कापून येळ्याने घेतला तरी जमतोय. मी आता असा बारीक त्याचा बुगा करून घेणार आहे. त्याच्या बरोबरच चिंच बी मी पाट्यावर टेचून घेणार आहे किंवा पाण्यात भिजू घालून मस्त त्याचा पल काढून घेतला असता तरी जमलं असतं. पण मी पाट्यावर आता बारीक करणार आहे. आणि एकदम बारीक चिंच आहे, म्हणजे बोटक बारीक बारीक होते, पातळ आहे एकदम. त्याचं हे पण जास्त निघणार नाही आतलं, म्हणून साठी मग मी टेचूनच घेणार आहे वारट्याने. मला तू खाली का आंबट पण नाही, त्याच्यामुळं किती पण खाऊ वाटते. चुलीला जाळ लावून घेतलाय. कढई चुलीवर ठेवून घेतली. कढई चांगली गरम झाली, तूप टाकून घेणार आहे. हे आता नवीन बनवलेलं तूप आहे आम्ही घरचं आपलं. आता त्याच्यात हे तूप गरम झालं की चिंच बारीक केलेली मी टाकून घेणार आहे. थोडीशी अशी भाजून घेणार आहे 1 मिनिटभर कढईमध्ये. तिला 1 चमचाभर पाणी टाकून घेणार आहे आता. आणि एकदम जाळ असा बारीक लावणार आहे, फास्ट जाळ नाही लावणार. त्यात आता हे गूळ टाकून घेणार आहे. एक कप गुळ आहे आपलं, 1 कप चिंच आहे आणि 1.5 कप गुळ आहे. चांगला 2 मिनिटं मिक्स करून घेतलं. परत आता त्याच्यात मसाला टाकून घेणार आहे. हे जिरा, मिरी, काळी मिरी आणि येलदोड ह्याची पावडर 1 चमचाभर करून घेतली सगळ्याची मिळून, ती टाकून घेते. थोडस आपलं चवीसाठी काळं मीठ आणि जरा लाल मिरची पावडर. कारण गोडपणा, आंबटपणा आणि थोडासा तिखटपणा पण त्याला. हलावताना असा जड जड लागला पाहिजे. जड हाताला लागायला लागलं की तयार होत आलं म्हणायचं. आता खाली उतरून घेणार आहे.
खाली उतरून घेतलं. आता एका ताटलीत काढून घेते. सांगा काय खायचे तुला? चिंच. आता हे चांगलं गार करून घेणार आहे मी. हा. चांगलं गार झालंय. आता घेणार आहे गोळ्या बनवून. ही अशी गुळी बनवली की लगेच ह्या पिठी साखरेमध्ये अशी गुळसून घेणार आहे. थोडस नॉर्मल गरम आहे. हाताला चिकटत नाही काय नाही अजिबात. मस्तच गोळ्या वाटत आहे. जरा मला पण उरकायचं चाललंय माझं, का तर मग उशीर होईन परत. दुसरे बी कामे वाघ बिगर द्यायची, पाण्याचं बघायचं. अशा पद्धतीने अख्या गोळ्या करून घेणार आहे मी. पिठी साखर मध्ये अशा गोळ्या असल्या की मस्त अशा चांगल्या होत्यात आहे, दिसत्यात आहे पण छान. खायची होय. काय सागर ह्या उलातण्याला लागलेला खातो आता. त्याला म्हणलं थमते नको खाऊ, तुला देते ह्यातलं. सागर म्हणतोय चिंच टाकल्यामुळे लयच भारी लागते सागरला. आता चिंच गोळ्या तयार झाल्यात. सागर आणि दोघं आम्ही खातो. सागरने तर आधी दणकावल्यात. काय सागा कशी काय? एकदम मस्त झाले. चिंच गोळी बनवून घेतली. म्हणलं आता चिचुका भाजून घ्यावं, जरा टाइम बी आहे. आणि चुलीत लाकडं होती तर त्याचा जाळ पण चालला होता वाऱ्याने. चांगलं टरपाला उकलं सोर भाजणार आहे. आता हे चिचूक मधनं मधनं असं उकाळल्यासारखं त्याची टरपाला दिसायला लागल्यात. अशा चिरा पडायला लागल्यात टरपाला, म्हणजे भाजल्यात आता. आता खाली उतरून घेणार आहे मी. बा नाही काय बनवले काल? चिंच गोळी. रात्री द्यायला भेटली नाही. रात्री तुम्ही गेलं गावात कामाने तुमच्या. हा ना. आणि मग आम्हाला टाइम गेला. दूध काढा, हे करा ते करा. पेड्यागतच बनवलं बा नाही. हा मग आम्ही मेंढराकडे आम्हाला हे राहणं म्हणजे चिंचा सापडले होते. मग त्याचे मस्त बाकी बाणाने आज काय बनवले? चिंच गोळी. चिंच गोळी का? हा सागरने आम्ही खाली दोघांनी. चिंच गोळी म्हणायचं काय? हा आता हा असे होणार सुंदर. खायचे का? हा खायचे तर काय. जरा तुम्हाला तुम्हाला जरा ना. तुम्ही खाली होय काल? खाल्ले आम्ही. घेतो घेतो. कस काय लागतंय सागर? मस्त आहे ना. मस्त असं आंबट गोड तिखट थोडं भारी लागतं.
एकच नंबर आजची चिंच गोळी आहे. आता जाता खाली घेतलं तुला काय किती मस्त वाटतं. त्यामुळे त्यातलं आतलं मी सलपट काढले ना त्याच्या आतले. रात्रभर मुरलं पण चांगला. हा मामांनी परत हजेरी लावली. कोण खावा ना मामा. हे मला वाटतं जास्त दिवस नाही राहणार. काय गुलाबजामुन येईल त्याला ना पेड म्हण येईल गुलामच्या मागत चिंचगुळी सागरने काल दणकवलं. तोंडाची चव पेरगाळे आणि मोडन ना. तिचा बोलले भारी बरं. ते खायचं ना ते खायचं ना काय हा चिंचू कमी भाजले जरा मी. हा ते सागरने बरोबर सांगितलं. चिंचू आम्ही भाजलं खाल्लं पण सागरने मी. ताटली दे लिहित्या म्हणलं आपलं उन्हाचं बरं आहे चिचुक खायला नाही का. उन्हा रे भारी होईल ना. हा हा भारी चिंच आहे जो म्हणलं कसं भारी खिशात ठेवा थोडं थोडं सगळ्यांनी. आणि परत चाललंय जा खिशात घ्या मग हे ठेवा बांधून आता आपण राहणं खाता येते. मग काय? काढणार काळजी असं पण सोलता येते. तोंडाला पाय सुरू सोलायला नाही लागत तोंडात काढायला लागतं. लय भारी लागते. भाजल्यात ना तसं.